आणि आता एक मोठी बातमी बघूयात, कारण 2023 मध्ये राज्य सरकारला कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल करण्याची गरज का पडली, हा सवाल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं केलाय. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी विभागाची डीबीटी योजना बंद केली आणि त्या संदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यावेळेस खंडपीठाने धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदललं या संदर्भात राज्य सरकारकडे स्पष्टीकरण सुद्धा मागितलंय. एकंदरीत आपण पाहतोय, मुंडेंच्या काळात धोरण का बदललं हा मुख्य सवाल यावेळेस उपस्थित करण्यात आलेला आहे. कृषी साहित्य खरेदीचं हे धोरण होतं जे बदलण्यात आलेलं होतं आणि त्यावरूनच आता हा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. खरं तर या संदर्भात हायकोर्टानं स्पष्टीकरण मागितलेलं आहे. त्यामुळे आता या धोरणासंदर्भात काय स्पष्टीकरण हायकोर्टाला दिलं जातं हेही पाहणं महत्त्वाचं. या संदर्भातली जी याचिका आहे त्या याचिकेमध्ये नेमके काय आरोप करण्यात आलेले आहेत तेही आपण बघूया. 5 डिसेंबर 2016 रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू करण्यात आली. 22 ऑक्टोबर 2023 मध्ये धनंजय मुंडेंनी डीबीटी योजना बंद केली. मात्र राज्य सरकारनं 103 कोटी 95 लाखांचा निधी देखील मंजूर यासाठी केला होता. धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात धोरण नेमकं कशासाठी बदललं हा सवाल यावेळेस उपस्थित करण्यात आलेला आहे. हायकोर्टाने राज्य सरकारला या संदर्भातलं स्पष्टीकरण मागितलं आहे.